ओके, पॉलिमर्स. ह्याच्यामध्ये पॉलिमरला पहिले डिफाईन कसं करता येईल आपल्याला ते बघूया. एखादं पॉलिमर समजा आपण कन्सिडर केलं पॉलिथिन, तर याचा अर्थ होत असतो पॉलिथिन आपण असं दाखवतो CH2 सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स. हे झालं पॉलिथिन. CF2 सिंगल बॉन्ड CF2 N टाइम्स. त्याला आपण म्हणतो टेफ्लॉन. त्याच्यानंतर समजा म्हटलं CH2 CH Cl N टाइम्स. त्याला आपण म्हणतो PVC पॉलीविनाइल क्लोराईड. हे जे काय आपण करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक काहीतरी ब्रॅकेटच्या आतमध्ये एक पार्ट घेतलाय कुठला तरी मोलिक्युलचा आणि तो N टाइम्स रिपीट करत जायचा. म्हणजे हा जो ब्रॅकेटमध्ये आपण लिहितोय तो पार्ट आपल्याला रिपीट करत गेल्यानंतर आपल्याला जे कंपाऊंड मिळतं त्याला पॉलिमर म्हणायचं. मग या पार्टला काय म्हणायचं, तर या पार्टला म्हणायचं रिपीटिंग युनिट. ओके, रिपीटिंग युनिट. आणि रिपीटिंग युनिट ज्या ओरिजिनल मॉलिक्युलचं आहे ओरिजिनल मॉलिक्युलला म्हणायचं मोनोमर. मोनोमर, डायमर, ट्रायमर, टेट्रामर असं करत करत तो पॉलिमर तयार झालेला आहे. मग मोनोमर कोण आहे याच्यातला, तर ज्याचं पॉलिमर आहे तो मॉलिक्युल हा पॉलिइथिन आहे, म्हणजे तो CH2 डबल बॉन्ड CH2 असला पाहिजे, मोनोमर. टेफ्लॉन CF2 सिंगल बॉन्ड CF2 N टाइम्स आहे, याचा ओरिजिनल मोनोमर कोण असेल, हा मोनोमर असला पाहिजे CF2 डबल बॉन्ड CF2, म्हणजे टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिन किंवा इथिलीन. आणि PVC हा कुणापासून तयार झालेला असला पाहिजे, मोनोमर काय आहे याचा, तर मोनोमर आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl, म्हणजे याला आपण म्हणणार आहे विनाइल क्लोराईड. विनाइल क्लोराईडचा पॉलिमर पॉलीविनाइल क्लोराईड. म्हणजे आणि याच्यामधलं रिपीटिंग युनिट हे ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलंय त्याला रिपीटिंग युनिट म्हणणार आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काहीतरी त्याला डिफाईन करायचं. बघू आपण डेफिनेशन करू. Polymers are defined as मॅक्रो लिहिलंय, मायक्रो नाही आहे, लक्षात घ्या. नॉर्मली 1000 टू 1 आय थिंक 1 बिलियन आहे 10⁻⁷ म्हणजे डाल्टन. and consists of high molecular mass macromolecule which consists of repeating units of monomers. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन साठी भरपूर टाइप्स आहेत पॉलिमर्सला. आपण अल्डिहाइड कीटोन्स वगैरे या टाइपचे जे काही फंक्शनल ग्रुप्स घेतलेले होते त्यांना ज्या वेळेला आपण क्लासिफाय करतो त्यावेळेला एक किंवा दोन टाइप्स असतात.
फंक्शनल ग्रुप प्रमाणे असेल, चेनच्या लेंथ प्रमाणे असेल किंवा स्ट्रेट चेन आहे का ब्रांच चेन आहे याच्याप्रमाणे असेल. असे खूप थोडे क्लासिफिकेशनची मेथड्स आहेत. पण पॉलिमर्सला क्लासिफाय करायला भरपूर वेगवेगळे बेसिस आपण यूज करू शकतो. आणि तुम्हाला सगळ्या टाइप्स वरती 2 मार्क्सना क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या टाइप्स आहे. त्या टाइपची एक्झाम्पल्स आणि त्या टाइपला नेमकं काय स्टेटमेंट देता येऊ शकतं. कशावरनं आपण ते डिफरन्शिएट करू शकतो तो टाइप. ते समजावून लक्षात घ्यायचं आणि तेवढं एक सेंटेन्स आणि त्याचं एक एक्झाम्पल, सेंटेन्स त्याचं एक्झाम्पल असं फक्त त्याच्यात करायचंय. क्लासिफिकेशन फर्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन सोर्स. सोर्स म्हणजे काय आता याच्यात काय काय असू शकतं. एक असू शकतो नॅचरल, सेकंड असू शकतो सिंथेटिक अँड थर्ड इज सेमी सिंथेटिक. काय स्टेटमेंट करता येईल याला? ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड एनिमल्स. नॅचरल झालं म्हणजे काय एक्झाम्पल्स याची देता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल सिल्क, वूल, सेल्युलोज, रबर. सिंथेटिक, सिंथेटिक म्हणजे मॅनमेड असले पाहिजेत. Man-made and obtained by polymerization of monomers म्हणजे लॅबमध्ये याला काहीतरी आपण करतो आणि मग आपण तयार करतो. ऍक्च्युली नॅचरल जे आहेत ते सुद्धा ऍक्च्युली पॉलिमरायझेशनच आहे, पण ते नेचरनं केलेलं पॉलिमरायझेशन. त्यामुळे आपण तिथं पॉलिमरायझेशन ही प्रोसेस म्हणत नाहीये नॅचरलच्या बाबतीत. सिंथेटिकच्या बाबतीत मॅनमेड म्हणायचं प्लस ऑप्टेन बाय पॉलिमरायझेशन ऑफ मोनोमर्स. एक्झाम्पल काय सांगता येऊ शकेल? नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, टेरिलिन चालणार आहे. पॉलिथिन. पॉलिथिनचं स्पेलिंग LY नंतर ई लिहायचं का नाही लिहायचं ते आपण ठरवू शकतो. काही जण इथे ई लिहितात पॉलिइथिन, काही जण नाही लिहित. दोन्ही बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि सेमी सिंथेटिक, सेमी सिंथेटिक याचा अर्थ होत असतो नॅचरल गोष्टी घ्यायच्या आणि त्यांच्यावरती केमिकल ट्रीटमेंट द्यायची. नॉर्मली हे फायबर्स ना करतात, म्हणजे टेक्सटाईल. स्पेशल केमिकल ट्रीटमेंट टू नॅचरल फायबर्स. फॉर एक्झाम्पल
सिलेबस मधलीच एक्झाम्पल सांगतो. विस्कॉज रेयॉन, क्युप्रा अमोनियम सिल्क, ऍसिटेट रेयॉन. म्हणजे पुढचे जे फायबर्स असतील त्या फायबर्सना आधीच्या केमिकलची ट्रीटमेंट दिलेली असते. आता त्याच्यामधलं जे रेयॉन आहे, हे रेयॉन ऍक्च्युली दिसताना सिंथेटिक मटेरियल दिसतंय, पण रेयॉन, विस्कॉज रेयॉन हे ऍक्च्युली ग्लुकोज पासून तयार करतात. ग्लुकोज वरती काही ट्रीटमेंट्स केली जातात आणि त्याच्यापासून ते तयार केलं जातं. सेल्युलोज वरती ऍक्च्युली ट्रीटमेंट करतात. तर ते कसं ते बघणार आहे आपण. ओके, डिलीट करतो. नेक्स्ट बघूयात टाईप. बेस्ड ऑन, नेक्स्ट घेऊ बेस्ड ऑन स्ट्रक्चर. आता बघा स्ट्रक्चर प्रमाणे आपण कसे कसे चेंजेस करत जाणार आहे. एक असू शकतं स्ट्रेट चेन पॉलिमर, दुसरं ब्रांच चेन असू शकतं. ब्रांचिंग जर फारच वाढलं तर मग आपण त्याला नेटवर्क असं म्हणणार आहे, नेटवर्क किंवा क्रॉस लिंकिंग. आता चेक करू आपण काय काय म्हणायचंय. बघूया. फर्स्ट, स्ट्रेट चेन पॉलिमर्स और लिनियर चेन पॉलिमर्स. लिनियर चेन म्हणजे काय असलं पाहिजे. शॉर्ट मध्ये फक्त मेन्शन करून ठेवतोय तिथं, त्याचा अर्थ काय होतो ते म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स एलॅबोरेट करता येईल. एक्झाम्पल, पॉलिथिन आत्ताचं जसं घेतलं होतं, म्हणजे आपण काय म्हणणार आता रिॲक्शन बघा फक्त कशी लिहायची. CH2 डबल बॉन्ड CH2. जर आपल्याला एंडला CH2 सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स म्हणायचं असेल तर बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हे N नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले पाहिजेत इथिलिनचे. त्याच्यानंतर याच्यावरती आपण प्रोसेस करणार पॉलिमरायझेशन. ज्याच्यामधून आपल्याला रिपीटिंग युनिट काय मिळेल, CH2 सिंगल बॉन्ड CH2. हे रिपीट करत जायचं, म्हणून आपण रिपीटिंग युनिट. फायनली आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH2 N टाइम्स इथिन पॉलीइथिन. आता ते मोनोमर्स असं म्हणलंय म्हणून मी इथं फक्त ते सुद्धा मेन्शन करून ठेवतो. एक मोनोमर आहे, त्याच्यापासून रिपीटिंग युनिट मिळालं, त्यापासून पॉलिमर तयार झालं. इकडे मी मेन्शन करतो पॉलिमर. आता मी काय म्हणतो समजून घ्या. हे एक्झाम्पल जर झालं असलं तर मी काय करतो, या CH2 डबल बॉन्ड CH2 चा एक हायड्रोजन कट केला, त्याच्या जागेवरती मी समजा क्लोरीन अटॅच केलं, तर काय होणार आहे, पुढच्या या हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन कमी करणार, त्याला मी एक क्लोरीन देणार.
त्याचा अर्थ काय होणार आहे? पुढच्या या चेन मधला एक हायड्रोजन निघून जाईल, त्याच्या जागेवरती एक क्लोरीन. म्हणजे फॉर्म काय झालं? करेक्ट, PVC तयार झालं. म्हणजे विनाइल क्लोराईड आपण घेतलं होतं, मोनोमर. हे सेकंड एक्झाम्पल आहे. आता तुम्ही लक्षात येत आहे का तुम्हाला बघा की हे स्ट्रेट चेनच आहे. जरी तो क्लोरीन ब्रांच असल्यासारखा दिसत असला तरी कार्बन कार्बनकडे बघायचं आहे आपल्याला फक्त. सो कार्बन कार्बनच्या ज्या चेन्स आहेत त्या सगळ्या स्ट्रेट चेन आहेत. आणि त्याच्यामुळे जिथं कनेक्शन्स होत आहेत, रिपीटिंग युनिट जिथं कनेक्ट होत आहेत, ते सगळं स्ट्रेट चेन मध्ये गेलं पाहिजे. बाकी त्यातनं एकही गोष्ट बाहेर येणार नाहीये ब्रांच म्हणून, असं नाहीये त्याचा अर्थ. स्ट्रेट चेनचंच एक्झाम्पल आहे हे पीव्हीसी सुद्धा. कारण आपल्याला मेन जो पार्ट आहे तो सगळा कंटिन्यू करताना दिसणार आहे स्ट्रेट चेन मध्येच तो झालेला. ओके, कार्बनकडे लक्ष ठेवायचं. आता मी असं म्हणतोय त्यावेळेला मी अजून एक एक्झाम्पल जर घेतलं, इथं सायनाइड जर घेतलं तर तो कार्बन आहे आता, सायनाइडचा C, तरी सुद्धा हा स्ट्रेट चेनच पकडला जातो. कारण पुन्हा एकदा आपण रिपीटिंग युनिट जे आहे ते एवढंच घेणार आहे, आणि जे रिपीटिंग युनिट आहे तेच बघायचं आपल्याला ते स्ट्रेट चेन मध्ये आहे का नाही. ओके, डिलीट करतो. नेक्स्ट घेऊ ब्रांच चेन. एक्झाम्पल आत्ताच ठेवतो, लिहू नका लगेच. आत्ताचा आधी मी लिहून काढतोय फक्त. रिपीटिंग युनिट, हे आत्ता का लिहिलेलं एक्झाम्पल आहे. आता मी काय काम करतो, यातला एक हायड्रोजन मी रिप्लेस करतो बाय CH3 ग्रुप. आता हा CH3 ग्रुप ही साईड चेन झाली. ओके, म्हणजे पुढे जाऊन आपण काय म्हणणार, याचा पण हायड्रोजन आपण कट करणार, इकडे CH3 आला, त्यामुळे याचा निघून जाईल, इथं CH3 आला. ओरिजिनल कंपाऊंड काय आहे? ओरिजिनल कंपाऊंड आहे प्रोपीन, 3 कार्बन्स. रिपीटिंग युनिट मध्ये ज्या पोझिशन्सना रिपीट होत आहेत त्या गोष्टी दोनच कंटिन्यू होत आहेत, तर याला आपण म्हणणार आहे पॉलीप्रोपीन. आणि मधला आहे ते रिपीटिंग युनिट. डिलीट करतो. एकच मिनिट.
Okay. Done. ओके. नेक्स्ट यातलंच बेस्ड ऑन स्ट्रक्चर मधलं सी येतोय, पण इथं पुरणार नाही, मला जागा स्पेस कमी पडेल, सो मी फक्त डिलीट करतो सगळं. सी नेटवर्क और क्रॉस लिंक, त्यावेळेला क्रॉस लिंक्ड असं पण म्हणतात, पॉलिमर्स. मेलामाइन, मेलामाइन माहिती असणार आहे तुम्हाला, मेलामाइनचे क्रॉकरीज असतात. बेकेलाइट, वल्कनाइज रबर. तर याचं आता स्ट्रक्चर हे मी एक्सप्लेन ज्या वेळेला याची शॉर्ट नोट येईल त्यावेळेला मी याला एक्सप्लेन करीन. आता फक्त यातला नेटवर्क कडेच लक्ष द्या, त्याचं स्ट्रक्चर मी एक्सप्लेन करीन ज्या वेळेला त्याला आपण इलॅबोरेट करू त्यावेळेला.
हे स्ट्रक्चर बघितल्यानंतर चक्कर येऊ शकते काही जणांना, पण ते तेवढं अवघड नाहीये. जर तुम्हाला यातला मोनोमर कळला तर मग हे स्ट्रक्चर आपापलं लिहिता येऊ शकतं असं आहे. तुम्ही आधी स्ट्रक्चर काढा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून ठेवतो म्हणजे लक्षात येईल. डिलीट करू? एकच मिनिट. ओके. झालं sir. मी आधी याला एक्सप्लेन करण्याच्या आधी यातली फक्त डबल बॉन्ड्सच्या पोझिशन्स आधी चेंज करतो. आता यातला हा बॉन्ड मी काढून टाकतो. बरोबर केलं का मी? उगाच गोंधळ घातला मी. एक मिनिट. आता तुम्हाला स्ट्रक्चर रिपीटिंग दिसतंय का बघा? Yes. ओके, याला फक्त आपल्याला
पॉलिमराईज करायचं आहे. म्हणजे काय करायचं, डबल बॉन्डच्या पोझिशन्स चेंज करायच्या. म्हणजे हा डबल बॉन्ड इथं आणायचा, हा डबल बॉन्ड इथं आणायचा, म्हणजे मगाचं स्ट्रक्चर तयार होईल. आता यातलं एक जे युनिट आहे ते सिस आहे, हे दिसतंय का बघा, डबल बॉन्ड्स. येस सर. त्याच्यानंतर 1 आणि 4 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. म्हणजे 1 आणि 4 पोझिशनला पॉलिमरायझेशन आहे. हा फर्स्ट पोझिशन ही आणि ही फोर्थ पोझिशन, या पोझिशन्सला आपण कनेक्ट करतोय ना असं. हो सर. सिस 1,4 पॉली आयसोप्रीन. सो ही जशी चेन केली आहे तशी ही चेन फक्त या डिरेक्शन न आणता या डिरेक्शन उलटी नेलेली आहे. म्हणजे ओरिजिनली इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इकडं डबल बॉन्ड, इकडं, आणि इथं इथं असं असलं पाहिजे. आणि हे मधला हा जो बॉन्ड आहे, आता मी तो ब्लू करतो, तो बॉन्ड डबल बॉन्डच्या पोझिशन्स मूव्ह करून तयार केलेले बॉन्ड्स आहेत हे ब्लू. हे पण लक्षात येत असेल आता. सो हे सिंपल आहे स्ट्रक्चर. डिलीट करतो. Okay, next type of classification. Mode of polymerization. मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमरायझेशनचे कुठली रिॲक्शन होती. पॉलिमरायझेशनच्या 2-3 टाइप्स आहेत. त्या टाइप मधली नेमकी कुठली रिॲक्शन होती. आता तुम्हाला 3च आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अजून बरेच क्लासिफिकेशन होत जातात. की ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणलं तर ऍडिशन मध्ये अजून काय, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन सेकंड मेथड आहे, तर सेकंड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन कुठल्या टाईपचं, असे अजून काही त्यातले फर्दर क्लासिफिकेशन आहेत, पण ती तुम्हाला आता नाहीये. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. एक फर्स्ट ऍडिशन पॉलिमरायझेशन, और त्याला सेकंड नेम आहे चेन ग्रोथ. एक्झाम्पल काय देता येऊ शकतं, फक्त ऍडिशन करायची आपल्याला. म्हणजे मगाची सगळी एक्झाम्पल्स येतील. CH2 डबल बॉन्ड CH2 gives CH2 सिंगल बॉन्ड CH2. रिपीट केलं म्हणजे हे n नंबर ऑफ असले पाहिजेत. जर इथिन घेतलं पॉली इथिन तयार होईल. अनदर एक्झाम्पल काय सांगता येईल बघा. आता हे ब्रांच चेन असून सुद्धा हे एक्झाम्पल घेता येईल का नाही बघा आपल्याला ऍडिशन मध्ये.
झाली फक्त ऍडिशनच. पहिले एक्झाम्पल स्ट्रेट चेनच आहे जर पहिल्या क्लासिफिकेशनच्या टाईप मध्ये गेलो तर, आणि सेकंड एक्झाम्पल ब्रांच चेनच आहे. डिलीट करतो. सेकंड एक्झाम्पलचं नेम पॉलिप्रोपिन, कारण हा प्रोपिन आहे. डिलीट करतोय. क्लासिफिकेशन मधली सेकंड मेथड कंडेन्सेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, और त्याला दुसरं नेम आहे स्टेप ग्रोथ. पॉलिमरायझेशन. तर कंडेन्सेशन या रिॲक्शनलाच आपण याच्या आधी यूज केलं अल्डॉल कंडेन्सेशन. काय करतो आपण, किंवा अमोनियाची रिॲक्शन, अमोनिया डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन विथ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. काय करतो आपण कंडेन्सेशन मध्ये, ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन, म्हणजे कंडेन्सेशन. ऍडिशन नॉर्मली लार्ज मॉलिक्यूल असतो आणि इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल असतं. मग स्मॉल मॉलिक्यूल नॉर्मली वॉटर, अमोनिया, मिथिल अल्कोहोल असे स्मॉल मॉलिक्युल्स बाहेर काढायचे. ते कसं आता बघूयात आपण नेमकं काय करायचं. याला पहिले डिफाईन केल्यासारखं करू. एक्झाम्पल याच्यात काय म्हणलंय, पॉलिफंक्शनल मोनोमर्स, म्हणजे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स असले पाहिजेत त्याच्यात, असे मोनोमर्स घ्यायचे. म्हणजे मग ते दोन फंक्शनल ग्रुप्स एकमेकांमध्ये कंबाईन होत असताना कुठला तरी मॉलिक्यूल बाहेर पडतो. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल ऍसिड, अल्कोहोल प्लस ऍसिड गिव्स इस्टर प्लस वॉटर. तो जो वॉटर आहे
तो रिमूव्ह होईल, म्हणजे कंडेन्सेशन झालं. म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, आता समजा मी हे घेतो एक्झाम्पल, इथिलीन ग्लायकॉल म्हणजे CH2 दोन्ही साईडला OH इथिलीन ग्लायकॉल घेतला प्लस COOH N नंबर ऑफ घेतले पाहिजेत, हे पण N नंबर ऑफ घेतले पाहिजेत. मी फक्त ते आता N थांबण्याचं फुल नको व्हायला, मी पुढे करतो. N नंबर ऑफ COOH फक्त याला हायलाइट करतो. OH म्हणजे ते वॉटर मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल आपल्याला काढून टाकायचं आहे. तसं इकडचा H वापरला जाणार आहे आणि जो इकडं अजून एक ऍसिडचा मॉलिक्यूल, हाच मॉलिक्यूल एक दुसरा इकडं असेल तर त्याचा OH वापरला जाईल. तसा हा जो मॉलिक्यूल आहे याचा OH आणि मी इकडं पुन्हा अल्कोहोल इथिलीन ग्लायकॉल असेल पुढचा, तर असं सगळे एकानंतर एक येत जातील आणि मग आपण वॉटर मॉलिक्यूल काढून टाकू. ऍसिड प्लस अल्कोहोल गिव्स इस्टर. म्हणजे रिपीटिंग युनिट काय असणार आहे, जे रेड दिसतंय ते सगळं रिपीट करायचं आपल्याला. म्हणजे CH2 लास्ट मॉलिक्यूल इकडे संपलेला असेल त्यावेळेला तो H पाशी संपेल, OH कम्प्लीट असेल. त्याच्यानंतर इथपासून सगळं रिपीट होईल. मग काय होईल, इथे इस्टर हा O आहे, CO फिनिल रिंग CO एन टाइम्स असेल. समजतंय का बघा, जेवढा पार्ट रेड दाखवलाय तो रिपीटिंग आहे, जो ब्लॅक केलाय तो वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा आहे. म्हणजे मग मी इथं काय म्हणतो, मायनस N नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. बरोबर आहे का बघा, N आहे का, यातला एक H जाईल, 2N बाहेर पडतील N. बरोबर आहे ना बघा, N नंबर ऑफ जर आपण मॉलिक्युल्स घेतले असतील तर डबल वॉटर मॉलिक्युल्स त्यातनं बाहेर पडले पाहिजे. कारण 2 आहेत फंक्शनल ग्रुप एका मॉलिक्यूल मध्ये. आता हे स्ट्रक्चर्स कशाचे आहेत, दिस इज इथिलीन ग्लायकॉल, दिस इज टेरिप्थॅलिक ऍसिड, आणि याला आपण म्हणतो टेरिलिन. याचंच दुसरं नेम आहे डॅक्रॉन. एक्झाम मध्ये तुम्हाला हेच एक्झाम्पल लिहिलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही जर बुक मध्ये बघितलं तर तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिसलं ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप्स एकत्र आलेत, एक मॉलिक्यूल बाहेर टाकला जातोय. फॉर एक्झाम्पल अमाइड फॉर्म करण्याची रिॲक्शन आहे, अमाइड फॉर्म करण्याची रिॲक्शन. तुम्हाला बुक मध्ये आपण त्या दिवशी ऑफलाईन ज्या वेळेला केलं होतं तेव्हा तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवली होती जी रिपीट होत आहेत, टेरिलिन सारखंच. सो अशी युनिट्स तुम्ही घेऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फॉर एक्झाम्पल नायलॉन 6
नायलॉन 6 चुकून बोललो, नायलॉन 6 हे तसे एक्झाम्पल असू शकतं स्टेप ग्रोथचं. नेक्स्ट बघू. थर्ड टाइप डिलीट करतो. फर्स्ट होता ऍडिशन, सेकंड होतं कंडेन्सेशन आणि थर्ड रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनचा अर्थ होणार आहे ओरिजिनल जो मोनोमर आहे तो रिंग कंपाऊंड आहे, पण पॉलिमर जेव्हा तयार होतं तो चेन कंपाऊंड आहे, ओपन चेन कंपाऊंड आहे. म्हणजे पहिलं काय झालं पाहिजे, तर पहिली ती रिंग ओपन झाली पाहिजे आणि मग त्याचं पॉलिमरायझेशन केलं पाहिजे. सेवन मेंबर रिंग घेतली. CONH, CH2, 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 CO. करेक्ट. हे जर N नंबर ऑफ घेतलेलं असेल तर याचं नेम असतं एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड ची जी एक्झाम्पल्स झालेली होती त्याची कॉमन नेम्स मध्ये असं आलेलं होतं कॅप्रोइक ऍसिड. कॅप्रोइक ऍसिड म्हणजे 6 कार्बन्स असलेलं ऍसिड असतं. हे कॅप्रोइक ऍसिड झालं. आता याचा अमाइड तयार केला म्हणजे ह्या OH च्या ऐवजी NH2 घेतलं आणि मग त्याच्यातनं रिंग तयार केली, ही रिंग. आता काय बघायचंय, आता हा NH2 हा इकडं कनेक्ट करायचा आपल्याला, म्हणजे हा यातला एक हायड्रोजन निघून जाईल बॉन्ड व्हॅलन्सी सॅटिस्फॅक्शन साठी. हे स्ट्रक्चर हे, म्हणून त्याला कॅप्रोइक ऍसिडचं ते कॅप्रो आहे. आणि लॅक्टम याचा अर्थ होत असतो, लॅक्टम म्हणजे रिंग मधलं अमाइड. सायक्लिक अमाइडला लॅक्टम म्हणलं जातं. सो हे कॅप्रोलॅक्टम आहे. याचा अर्थ होत असतो कॅप्रोलॅक्टम म्हणजे काय करणार आपण, कॅप्रोइक ऍसिडचं रिंग मधलं अमाइड. पण मग आता त्याच्या पोझिशन्स कुठल्या, कारण हा कार्बन जसा मी आता इकडचा हा लास्ट कार्बन दाखवला तसा हा कार्बन येऊन कनेक्ट करू आपण, किंवा हा कार्बन सुद्धा कनेक्ट करू शकू. त्यामुळे रिंगचा साईज वेगवेगळा येतोय. मग तसं करण्यासाठी आपण काय म्हणायचंय, इथं हा कार्बन अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा आणि ही पोझिशन एप्सिलॉन. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. डिलीट करतो मी हे, म्हणजे एक्सप्लेनेशन डिलीट करतो, बाकी सगळं मेन्शन ठेवतोय. सर परत एक्सप्लेन करू शकता का? काय नेमकं पाहिजे, काय नाही लक्षात आलं सांग मला. नाही, ओव्हरऑलच. हे पण नाही कळलेलं काय म्हणलं. ओके. सो कॅप्रोइक ऍसिड हे कॉमन नेम कोणाचं आहे, तर 6 कार्बन वाल्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे. ओके. म्हणजे
म्हणजे याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे? याचं स्ट्रक्चर असं असलं पाहिजे, 6 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड, 3 4 5 6 6 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड. आता मला अमाइड तयार करायचं आहे याचं. अमाइड तयार करायचं म्हणजे मी काय करणार, OH रिप्लेस्ड बाय NH2. सो मी आता काय करतो, याला रिप्लेस करून टाकतो बाय NH2. तर हे झालं, याला आपण म्हणलं असतं कॅप्रो अमाइड किंवा कॅप्रोइक अमाइड. ठीक आहे, पण आता कॅप्रोइक अमाइड म्हणजे हे स्ट्रेट चेंज झालं. आपल्याला जर इकडे लिहिलेलं असेल कॅप्रोलॅक्टम, तर लॅक्टम याचा अर्थ होत असतो रिंग मधला अमाइड. म्हणजे याच कंपाऊंडची आता रिंग तयार करायची. मग रिंग कशी तयार करणार? हा शेवटचा कार्बन जो आहे त्यानं या N बरोबर बॉन्ड तयार करायचा, म्हणजे रिंग तयार होईल. म्हणजे ही रिंग अशी असेल की नाही, 1 2 3 4 5 6 आणि एक असेल तो नायट्रोजन असेल. म्हणजे काय तयार होईल, हा डबल बॉन्ड O, एका पोझिशनला NH, बाकीचं सगळं हे CH2 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 रिपीट होतील 4 वेळा 5 वेळा. कळते का बघ? हो. ओके, आता याला आपण म्हणणार आहे कॅप्रोलॅक्टम. इथपर्यंत तर कळलं आता, कॅप्रोलॅक्टम. पण कॅप्रोलॅक्टम मध्ये पोझिशन्स वेगवेगळे असू शकतात. रिंग तयार करत असताना जर मी हाच कार्बन याला कनेक्ट केला असता तर 3 मेंबर रिंगच तयार झाली असती ना, अशी तयार झाली असती. आणि उरलेली सगळी याला चेन लागली असती, उरलेली हे कार्बन. कळतंय ना? येस. सो याला आपण म्हणलं असतं अल्फा बीटा, बीटा कॅप्रोलॅक्टम. याच्याऐवजी आता आपण काय म्हणतोय, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. मग ते मी इथं मेन्शन केलंय की अल्फा बीटा गॅमा डेल्टा ओमेगा आणि एप्सिलॉन असं घेऊन आपण या कार्बोक्सिल ग्रुपला काय अटॅच आहे, कुठल्या पोझिशनला NH आहे, एप्सिलॉन ग्रुप येतो, एप्सिलॉन पोझिशन आहे. कळली का? हो. ओके. ओके, आता काय करायचं, आपल्याकडे हा मोनोमर आहे जो रिंग कंपाऊंड आहे. मग त्याचं काय करायचं आपल्याला, तर त्याला आधी रिंग ओपनिंग करायची आणि मग त्याला पॉलिमराइज करायचं. म्हणजे आपण काय करणार, याला N नंबर ऑफ घेतले, रिंग ओपन केली. रिंग ओपन केली की पहिलं काय तयार होणार आहे, NH, CH2 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 किती येते, 1 2 3 4 5. सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, त्याला पॉलिमराइज केलं. म्हणजे आपण बॉन्ड कुठला ब्रेक केलाय, हा बॉन्ड ब्रेक केला. कळते का बघा, H2O नॉर्मली ऍड करतात इथं आणि हीट देतात साधारण 300 डिग्री सेल्सिअस वगैरे, म्हणजे 523 to 533 केल्विन असं मेन्शन केलंय. ठीक आहे, हीट आहे, टेम्परेचर लक्षात ठेवायची गरज नाही. हे आहे एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आणि याला आपण म्हणणार आहे नायलॉन, नायलॉन 6. नायलॉन 6 का, टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत त्याच्याप्रमाणे आपण नायलॉनला नंबरिंग करत असतो. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन 6 आहेत. सो दिस इज नायलॉन 6. झालं की सांगा.
डन, डिलीट करतो. ओके, चलो थांबू, आज थांबू आपण, उद्याच्या लेक्चरला बघू पुढचं. टाटा टाटा. सर तुम्ही रेकॉर्डिंग अपलोड करणार आहे ना? हो हो करतोय. कुठलं हे सुद्धा करायचं आहे का? हा, आज केलेलं. ठीक आहे, ओके. अरे काल भरपूर रेकॉर्ड केलेत बरं का. सॉलिड स्टेटची सगळी लेक्चर्स काल युट्यूबला अपलोड केलेली आहेत. फक्त त्याची लिंक पाठवायची राहिली आहे, पण बरेच जणांचं सबस्क्राईब करून झालेलं आहे, तर ते एकदा बघा तिकडं. तुम्हाला कदाचित नोटिफिकेशन पण आलं असेल, नसेल तर मी लिंक पाठवतो आपल्या टीचमेंटला. आलंय सर नोटिफिकेशन. येस, ओके ओके ओके, चलो टाटा टाटा. सर एकदा लिंक पाठवताल का परत तुम्ही? हो हो, याच्यावरती आपल्या टीचमेंटला मी शेअर करतो ना. हो.